हेच ते, मी म्हणतोय ते हेच. अहो, युद्ध सुरू झालंय युरोपात. तिथले लोक बघून घेतील त्याचं. त्यांचे ते युद्धाची तयारी करताहेत, प्राणपणाला लावून लढताहेत. गेलेला प्रदेश पुन्हा मिळण्यासाठी आणि आहे तो सुरक्षित राखण्यासाठी जीव गहाण ठेवून तजवीज करताहेत. आणि तुमचा आमचा का उगाच गोंधळ? सदानंद असं म्हणाला तेव्हा नानासाहेब लक्ष्मीला म्हणाले, आणि ताई, आजच्या आज पुण्यावर बॉम्ब पडणार असल्यासारख्या तुम्ही का उगीच घाबरून गेलाय? म्हणजे युद्ध चाललंय तिकडे आणि घबराट मात्र झाली इकडे. खासा न्याय आहे की नाही? निदान तुमच्यासारख्यांनी तरी असा धांदळपणा दाखवणं बरं नाही. युद्ध म्हणजे इतिहासात वाचलेला तरवारीचा खणखणाट, तोफांचा गडगडाट आणि रक्ताची नदी. हीच युद्धाबद्दलची लक्ष्मीची समजूत होती. तिनं मराठ्यांचा इतिहास वाचला होता, महाभारतातल्या कथा ऐकल्या होत्या. त्यामुळं शून्य दृष्टीनं दूरवर पाहत युद्धाची भयंकर दृश्य मनासमोर रेखाटून ती म्हणाली, गोविंदा लहान आहे अजून नानासाहेब. आता मात्र कमाल केली. अहो, पण युद्ध आपल्याकडे आहे की काय तेव्हा एवढी काळजी? तुमच्या या नसत्या कल्पनेनं तुम्ही केलेली तार बघून तो मात्र उगीचच घाबरून जाईल. नानासाहेब असं म्हणाले तेव्हा कमालीचं हसू येऊन सदानंद म्हणाला, ताई, बाकी कैलासाच्या प्रवासासारखंच हे युद्धाच्या बातमीमुळे निर्माण झालेलं नवल आहे नाही? तेवढ्यात निर्मलाबाई तिथं येत नानासाहेबांना बजावून म्हणाल्या, बरं का, उगाच इकडं तिकडं फार फिरू नका. हो, एक करता एक व्हायचं. तुमचा स्वभाव हा असा, हाक मारायचा अवकाश की निघालेच खुशाल. तसाच तो राजेंद्र कुठं कुठं भटकत असेल देव जाणे बाई. अहो, त्याला आणि गोविंदाला बोलवा तरी. घ्या, हे यांचं आणि तिसरंच ऐका. सदानंद असं म्हणाला तेव्हा निर्मलाबाई चिडून म्हणाल्या, ए, तुला त्यातलं कळायचं नाही. हो, आईचं मन तुला रे कसं कळावं? हं, आणि समजा आता युद्ध आलंच ना, येणार नाही म्हणा, पण समजा आपल्याकडे सुरू झालंच, तर मग मात्र आईचं मन बिन सारं गुंडाळून बापाचं मन मिळवायला शिकलं पाहिजे तुम्हा बायकांनी. ज्याचं त्यानं रक्षण करण्याची वेळ आली आता. युरोपातल्या बायका घरदार पोरबाळं सारं सोडून रणांगणावर जायच्या तयारीत आहेत. म्हणजे बायका का लढायला जाणार? निर्मलाबाई असं आश्चर्यानं म्हणाल्या. तेव्हा नानासाहेब म्हणाले, त्यात एवढं आश्चर्य कसलं वाटलं तुला? जाणार नव्हे, त्यांनी जायलाच हवंय. निदान स्वतःचं तरी रक्षण करायला शिकलंच पाहिजे आता तुम्ही. नुसत्या कल्पनेवर जगायचे दिवस संपले आता. शाळा सुटली तेव्हा माधुरी आणि सखू हसत खिदळत घरी यायला निघाल्या. इंग्रजी 6वीचा अभ्यास चालू होता, पण त्या अभ्यासाची जबाबदारी अजून त्यांना जाणवली नव्हती. पूर्वीप्रमाणेच बघता येईल परीक्षा आल्यावर, या थाटात त्या हसत खेळत दिवस घालवीत होत्या. अजून भातुकलीचा खेळ, भावलीची सजावट, विटी दांडू अशा बालपणीच्या खेळातच त्या दंग होत्या. नेहमीप्रमाणे घातलेला फुलांचा हार हातातून काढून घेत माधुरी म्हणाली, सखू, किती छान होईल नाही ग त्या गोष्टीत तसं झालं तर? पाठीवरचा शेपटा पुढं घेऊन सुटलेली रिबीन बांधीत सखूनं मोठेपणाचा आव आणून उत्तर दिलं, इश्श, अगं ती गोष्ट म्हणून प्रत्यक्ष का कुठं होईल तसं? काय झालं न व्हायला? असं म्हणत माधुरीचं मन तिला हव्या त्या अद्भुत रम्य वातावरणात डुंबू लागलं. फुलांचा एक सुंदर बाण करून त्यावर बसून त्या पत्त्यांच्या गोष्टीत म्हटलं होतं तसं तिला हवेतून तरंगत जायचं होतं. ढगांची शिडी करून वर जात अप्सरांच्या डोळ्यांना दिपवून सोडणारा नाच तिला पाहायचा होता. तिच्या पायातील पैंजणांच्या छुमछुमीबरोबर धावून येणारा असंख्य पोऱ्यांचा ताफा तिला आपल्यासमोर यायला हवा होता. साबणाच्या पाण्याचा फेस करून निर्माण होणाऱ्या फुग्यावर बसून तिला हवेतून उंच उडावंसं वाटत होतं. जादूची कांडी फिरवून निर्माण होणाऱ्या गोड परीचा पोशाख आपणाला हवा म्हणून तिचा हट्ट होता. पाण्यातील रम्य बागेतून समुद्रात वावरणाऱ्या परीप्रमाणे तिलाही अर्धा भाग माशांचा लावून भटकावंसं वाटत होतं. आकाशातील असंख्य तारकांबरोबर चमचम करीत चांदोबाशी खेळायला मिळणाऱ्या संधीची ती आतुरतेनं वाट पाहत होती. कोकिळेसारखं मंजूळ गाणं गायला यावं म्हणून झाडावर झरझर चढून खुद्द कोकिळेकडूनच धडा घ्यायला तिचं मन उतावीळ झालं होतं. आणि अशा त्या अद्भुतरम्य वातावरणाच्या गोष्टी ऐकल्यापासून ती अद्भुतता, ते भव्य दिव्य असं वातावरण अनुभवायला ती आतुरली होती. त्यामुळं ते रम्य वातावरण नजरेसमोर आणि ती सखूला म्हणाली, मला तर असं वाटतं की काय, तसे सुंदर पंख असावेत की तसले झगझगीत कपडे असावेत म्हणून? आपल्याजवळ एक जादूचा दिवा असावा असं वाटतं. अगं बाई, कशाला ग तो?
सांगू, मनात येईल ती गोष्ट पुरी करायला. छान, कल्पना तर मस्त आहे, पण पण काय? नाही म्हटलं कल्पनाच ती, तेव्हा तसं मुळीच नाही. मग तसंच जर झालं ना, तर मग मात्र मी या महायुद्धात भाग घेईन. आ? काय म्हणालीस? पुन्हा बोल. हो, अगदी खरं बोलले मी ते. त्या जादूच्या दिव्याला हुकूम दिला की काय बिशाद आहे इकडे युद्ध सुरू व्हायची? छट, जादूच्या दिव्याच्या जोरावर का युद्ध जिंकणार बाईसाहेब? अलीकडे सखू लाठी आणि जांबिया उत्तम खेळत होती. त्यामुळं त्या खेळातील आपलं कौशल्य ध्यानात घेऊन ती असं म्हणाली. तेव्हा माधुरीनं आश्चर्यानं तिला विचारलं, म्हणजे मग तू काय खरोखरीची लढाई समजलीस की काय? अय्या, काय वाटेल ते झालं, तरी मी जिवंत असेपर्यंत माझी झाशी कुणाच्याही हाती पडू देणार नाही. झाशीच्या राणीच्या आवेशात हातातील तरवार म्यानातून बाहेर काढीत सखूनं खणखणीत आवाजात असं म्हटलं, तेव्हा प्रेक्षागृहातील सर्व मंडळींनी टाळ्या वाजवून तिला शाबासकी दिली. स्टेजवर झाशीच्या राणीचं काम करणाऱ्या सखूकडे लक्ष्मी टक लावून पाहत होती. त्यावेळचा तो सखूचा एकंदर थाट तिचे डोळे दिपवीत होता. भरजरी पांढरी साडी नेसलेली सखू मधून मधून चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे स्टेजवरच जाऊन आपल्या कामाचा उठाव आणीत होती. लक्ष्मीनं डोळे भरून लेकीचं काम पाहिलं आणि त्या प्रवेशानंतरच्या प्रवेशासाठी म्हणून जेव्हा दुसरा पडदा समोर आला, तेव्हा ती स्वतःशीच पुटपुटली, माझी सखू. खरंच तिच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला स्वतःच्या रक्षणासाठी ती अशीच झगडायला तयार झाली पाहिजे. तिच्या मनगटातील सामर्थ्य स्वतःच्या रक्षणासाठी खर्ची पडेल तरच मला खरं समाधान मिळेल. पण तेवढ्यात अंगावरचा दागिन्यांचा आणि इतर उपकरणांचा साज उतरून घाईघाईनं सखू लक्ष्मी बसली होती तिथं आली. तिनं मोठ्या उत्सुकतेनं लक्ष्मीला विचारलं, जमलं का गाई? फारच छान. लक्ष्मीनं या शब्दात सखूला शाबासकी दिली आणि तिच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं. सखूच्या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन चालू होतं. त्यासाठी मुलींच्या विविध कार्यक्रमाची आखणी करून पालकांना बोलावण्यात आलं होतं. लक्ष्मीही त्या निमित्तानंच आज तिथं आली होती. निर्मलाबाईही तिच्या शेजारी बसल्या होत्या. सखूला शाबासकी देऊन त्या लक्ष्मीला म्हणाल्या, आता ही कॉलेजात गेली ना पुढच्या वर्षी, म्हणजे मग. पण त्यांचं बोलणं पुरं होण्यापूर्वीच लक्ष्मी घाईघाईनं म्हणाली, छे, मी नाही तिला कॉलेजात पाठवणार. का? नको. काय करायचं जास्त शिकून तरी? शिक्षणापेक्षा सखूनं स्वाभिमानानं जगायला शिकावं, स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य तिनं कमवावं, अशी माझी फार इच्छा आहे. लक्ष्मीची एकंदर मिळकत ध्यानात घेतली असता सखूला कॉलेजात पाठवून तो खर्च तिला निभणार नाही आणि त्या हेतूनच ती तसं म्हणाली असावी हे लक्षात घेऊन निर्मलाताई म्हणाल्या, केवळ त्यासाठी कॉलेज नको? ह्यांनी त्या दिवशी भाऊबीजेला तुम्हाला जी ओवाळणी घातली त्याचं तर हे उत्तर नाही. नानासाहेबांनी आणि सदानंदानं लक्ष्मीला आसरा दिला. त्यांचं सर्वांचं येणं जाणं वाढत गेलं, परिचय दृढ होत गेला आणि आता ती सर्वजण एकमेकांशी एकाच कुटुंबातल्या माणसाप्रमाणे वागू लागली होती. त्यांची मनं एकमेकांशी खुल्या दिलानं हितगुज करू लागली होती. अगदी खेळीमेळीचं वातावरण आता त्यांच्यात निर्माण झालं होतं. परकेपणाचा लवलेशही तिथं आता उरला नव्हता. पण जगाला मात्र त्याचा खरा अर्थ कळला नसावा. नानासाहेब, लक्ष्मी, होय, ती एकमेकांशी ज्या निसंकोच मनानं वागत होती त्याचाच जगानं निराळा अर्थ केला होता. राघवांनांनी आपल्या आगलावी स्वभावाचा उपयोग करून लक्ष्मीवर सूड उगवायचा डाव आखला होता. भेटेल त्याला ते आपल्या मिठास वाणीनं भुरळ पाडून सांगत होते, अरे बाबा, अंदर की बात फार निराळी आहे, स्वतः ह्या डोळ्यांनी पाहिलंय मी. खरं पाहिलं तर राघवांनावर कुणाचा विश्वास बसेल अशी काही ती व्यक्ती नव्हती. पण ज्या अर्थी हा गृहस्थ छाती ठोकपणे असं सांगतोय त्या अर्थी त्यात काहीतरी मक्खी असलीच पाहिजे असं पुष्कळांना वाटलं तर त्यात नवल कसलं? नाहीतरी जिथं आपला अर्थार्थी प्रत्यक्ष संबंध येत नाही तिथं गंमत पाहायला जगाचं काय जातं? आणि जी बाई नवऱ्याला आणि घरादाराला सोडून खुशाल परक्या ठिकाणी येऊ शकते ती असं काही करणार नाही हे तरी कशावरून? आणि तसंच पाहिलं तर अशा अनोळखी बाईला एवढी आपुलकी नानासाहेबांनी तरी का म्हणून दाखवावी? लोक असा विचार करीत होते. माणसांच्या जिभेला हाड नसतं असं जे म्हणतात ते अशावेळी खरं वाटायला लागतं.
लक्ष्मीबद्दल आणि विशेषतः नानासाहेबांबद्दल गावात अलीकडे अशी गुणगुण चालली होती. लक्ष्मीच्या कानावर ही बातमी आल्यापासून ती दिवसेंदिवस गंभीर होत चालली. आपण इतकं व्यवस्थित वागूनही जग असं बोलत असेल तर त्याला भीक घालण्यात अर्थ नाही, हे तिला पटत नव्हतं असं नाही. पण उद्या जर प्रत्यक्ष तिच्या मुलांनीच तिला तसं विचारलं असतं तर ती काय सांगणार होती? मुलांची समजूत घालणं तिला मोठं कठीण होऊन बसलं होतं. आणि त्यासाठी लक्ष्मीनं आता आपल्या मनाशी निश्चित ठरवून टाकलं होतं की काय वाटेल ते झालं तरी आता परिस्थितीवर मात करूनच खरं समाधान मिळवायचं. मग जग काय वाटेल ते म्हणो. आपल्याप्रमाणेच आपल्या लेकीनंही जगाशी टक्कर द्यायची तयारी करायला हवी, अशी लक्ष्मीची मनोदेवता तिला बजावित होती. आणि म्हणून तिनं ठरवून टाकलं की सखू मॅट्रिक झाली की तिचं शालेय शिक्षण बस. नानासाहेबांनी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तिला ज्यावेळी बालवीराच्या बिल्ला कोरलेल्या बांगड्या घातल्या त्यावेळी ते म्हणाले होते, तुमच्या उजव्या हातात असू देत ह्या. तुमचं मनगट कणखर झालं पाहिजे आणि ते सामर्थ्य यामुळे येईल. हजारो बालवीरांचं सामर्थ्य त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्याच भावनेनं लक्ष्मीनंही त्या बांगड्या आपल्या हातात सरकवल्या होत्या. तिच्या बाबतीत नानासाहेबांनी दर्शवलेली ती अपेक्षा तिला आता सखूबद्दल जास्त वाटू लागली होती. अलीकडे सखूला न्हाऊ घालताना जेव्हा ती मोठी होत चालल्याचं लक्ष्मीच्या ध्यानात आलं होतं तेव्हापासूनच तिच्याबद्दल तिला विशेष काळजी वाटू लागली होती. चांगलं स्थळ मिळून ती सुस्थळी कशी पडेल असा तिच्या माहेरच्या माणसाप्रमाणेच तिच्या पुढेही प्रश्न होता. ज्यावेळी लक्ष्मी सखूबद्दल विचार करी त्यावेळी तिला असं वाटू लागे की स्थळ तिच्या नशिबानं कसं का मिळेना, पण वेळ आली तर मात्र सखूनं निर्भयपणानं जगायची तयारी ठरवायला हवी. ज्यावेळी लक्ष्मी सखूबद्दल विचार करी त्यावेळी तिला वाटू लागे की स्थळ तिच्या नशिबानं कसं का मिळेना, पण वेळ आली तर मात्र सखूनं निर्भयपणानं जगायची तयारी ठेवायला हवी. बाबूरावांच्या तऱ्हेवाईकपणाची झळ तिला स्वतःला चांगली सोसावी लागल्यामुळं स्वानुभवानं तिचं हे मत बनलं होतं. आईच्या जिव्हाळ्यानं ती सखूचं भविष्य मापित होती ना. म्हणून सखूनं जास्त शिकण्यापेक्षा स्वयंपाकात तरबेज व्हावं, चांगलं शरीर सामर्थ्य कमवावं, शक्य तर घोड्यावर बसणं पोहणं या कला अंगी बाणवून ठेवाव्यात अशी तिची मनापासूनची इच्छा होती. मग गाणं विणकाम लेखन असलं तिला काही एक आलं नाही तरी 72 अशी तिची समजूत. त्यामुळं झाशीच्या राणीचं काम सखूनं चांगलं वठवताच तिला मनस्वी आनंद झाला. आपल्या तिच्याबद्दलच्या स्वप्नाला साकार रूप सखू देईल या आनंदातच तिनं निर्मलाबाईंना सांगून टाकलं होतं की आता तिला आपण कॉलेजात धाडणार नाही म्हणून. एखादा बेत मनात आखला तरी तो पार पाडण्याची शक्यता दिसेपर्यंत लक्ष्मी त्याबद्दल कुणाजवळच बोलत नसे. तशीच वेळ आताही आली होती. म्हणून निर्मलाबाईंनी नानासाहेबांनी लक्ष्मीला दिलेल्या बांगड्यांची आठवण देताच ती म्हणाली, तसंच काही नाही, गोविंदाचा खर्च भागवता कसं होतंय ते पाहताच, नि मग हे आणखी कशाला वाढवू उगाचच. त्यानंतर तिथे जमलेल्या माणसात फार बोलणं शिष्टाचाराला धरून नसल्यामुळं त्या दोघीही गप्प बसल्या. अखेर घरी जातेवेळी मुलींच्या कार्यक्रमातील आवडलेल्या गोष्टींचं कौतुक करून झाल्यावर निर्मलाबाईंनी पुन्हा तो प्रश्न काढलाच. नुसता फीबद्दलचाच प्रश्न असेल तर ह्यांना सांगीन मी. माधुरी जाणार आहेच, तिच्याबरोबर जाईल ही पण. बोललात त्यातच आनंद आहे. म्हणजे मी खरंच म्हणते हे असेल की त्याबद्दल मला बिलकुल शंका नाही. पण माझं आपलं ठाम मत आहे की माणसानं पचेल तेवढंच खावं. ते खरं, पण आपणाला पचेल कोणतं किंवा पचणार नाही कोणतं हे तरी कशावरून ठरवायचं अगोदर? एखादी गोष्ट आज घडली म्हणून त्याबाबत पुढंही तसंच गृहीत धरायचं अशी तर आपली समजूत नाही. त्यावर एक उसासा टाकून लक्ष्मी म्हणाली, पुढचं कुणी सांगावं, निदान आज जे दिसतंय जे घडतंय त्याबद्दल तरी विचार करायला नको. आरशासमोर उभं राहून नानासाहेब आपला हिरवा फेटा बांधित होते. मनासारखा फेटा बांधून झाला अशी खात्री झाल्यावर त्यांनी उरलेला शेमला उजव्या हातानं खोचून दिला आणि मग दोन्ही हातांनी फेट्याची बैठक कपाळावरच्या बाजूने सारखी करून घेतली. गळ्याभोवतालचा हिरवा स्कार्फ, छातीच्या डाव्या बाजूवरचे खिशावरचे बिल्ले, डाव्या हातावर लटकलेली शिटेची दोरी, बरोबर न्यायची तात्पुरत्या उपचारांची पेटी वगैरे सारं जिथल्या तिथं झाल्यावर त्यांनी कपाळापासून 1.5 इंच उंचीवर मोराचं पीस असलेला बिल्ला आरशात पाहत फेट्यावर नीट लावला आणि पायातील मोजे व्यवस्थित असल्याची खात्री करीत त्यांनी आपल्या खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं. तेवढ्यात निर्मलाबाई गडबडीनं बाहेर येत म्हणाल्या, ऐकलत का?
आत्ताच फोनची रिंग वाजू लागली, तेवढा फोन घ्या बरं, मी पोळ्या करायला बसले नुकतीच. अच्छा, असं म्हणत नानासाहेब घरात आले आणि आतल्या खोलीत जाऊन त्यांनी रिसिव्हर उचलला. फोनमधून आवाज आला, हॅलो. नानासाहेबांनी प्रत्युत्तर दिलं, हॅलो. कोण, नानासाहेब का? हा मीच. अच्छा अच्छा, सदानंद. काय भानगड? काय म्हणतोस? बोट बुडाली? बरं मग? असं म्हणजे तू जातोस तिकडे गाडी घेऊन? ठीक आहे, आलोच मी. हां, आलं ध्यानात, आलोच. फोनमधून आलेली बातमी नानासाहेबांनी निर्मलाबाईंना गडबडीनं सांगितली आणि ते अगदी घाईनं घराबाहेर पडले. त्यावेळी सकाळचे 8-8:30 झाले असतील. अपेक्षेपेक्षा समुद्र अधिक खवळून गेल्यामुळं आणि वाजवीपेक्षा जास्त माणसं बोटीवर चढल्यामुळं मुंबईहून गेलेली रत्नागिरी मार्गावरची बोट एकाएकी बुडाली होती. कप्तानानं शिकस्त करूनही शेकडो लोकांना उराशी कवटाळून बोटीनं समुद्राचा तळ गाठला होता. सुदैवानं लाईफ बेल्टच्या साहाय्यानं बोटीतून प्रसंगावधान राखून उड्या टाकलेले काही लोक समुद्रात तरंगत होते. बोट बुडतेवेळी घाबरून गेल्यामुळं हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या निघालेल्या असंख्य माणसांच्या कर्णकर्कश किंकाळ्या अजूनही त्यांच्या कानात घुमत होत्या. त्यामुळं स्वतःचं अस्तित्व उरल्याचंही भान त्यांना राहिलं नसावं एवढे ते लोक डोळे फाड फाडून समोरचं सागराचं भव्य स्वरूप पाहत होते आणि क्षणार्धात डोळे मिटून त्या प्रसंगातून आपणाला वाचवण्यासाठी परमेश्वराजवळ टाहू फोडीत होते. आसपासचा सारा समुद्रकिनारा जलसमाधी घेतलेल्या माणसांच्या आपतेष्टांच्या आक्रोशानं दणाणून गेला होता. प्रत्येकजण आपला माणूस तरंगताना दिसतोय की नाही हे मोठ्या आशेनं दूरवर पाहत होता. वरून मुसळधार पाऊस आणि भोवती कमालीचा चिखल अशा स्थितीत किनाऱ्याला लागलेली माणसं बाहेर खेचून घेण्यात बालवीरांची धांदल उडाली होती. कुणी लहान लहान पडाव हाकारून ते भराभर वल्हवीत पुढं जाऊन पळकुटाच्या आधारावर तरंगणाऱ्या माणसांना वाचवण्याची शिकस्त करीत होते, तर कुणी बोट बुडालेल्या जागी कुणी दिसेल का ह्या वेड्या आशेनं अपघाताच्या तपासासाठी जमलेल्या अधिकाऱ्यांशी विचारपूस करीत होते. पाटील माळ्यापासून 10-15 मैलांवर समुद्र होता. ही अपघाताची बातमी समजतात नानासाहेब 25-30 बालवीरांची एक तुकडी घेऊन मोटारीनं त्या जागी गेले होते. आयुष्याची दोरी मोठी बळकट म्हणून खवळलेल्या समुद्रावर देखील मात करून सुदैवानं जगलेले काही लोक किनाऱ्यावर येताच भांबावून जाऊन सगळीकडे पाहत होते. हत्तीसारख्या मोठ्या लाटेच्या तडाख्यात सापडल्यामुळं नाकातोंडात वरचेवर पाणी जाऊन गुदमरून गेलेली ती माणसं अर्धमेली झाल्यासारखी दिसत होती. बराच वेळ पाण्यावर तरंगत राहिल्यामुळं गारठलेल्या माणसांना शेकोटीची आवश्यकता तीव्रतेनं भासत होती आणि कित्येकांची तर वेळेवर औषधोपचार झाला तरच जगणं शक्य आहे अशी अवस्था झालेली. नानासाहेबांनी शक्य असेल तेवढ्या माणसांना तात्पुरता उपचार केला आणि घरी परतता येईल तितक्या वेगानं ते त्यापैकी काही माणसांना घेऊन परतले. समुद्र किनाऱ्यावर ज्यांचं कुणी आलं नव्हतं, ज्यांच्या अपघाताची अद्याप कुणाला जाणीवही नव्हती आणि ज्यांच्या नावागावाचा कुणाला पत्ता लागत नव्हता, अशा माणसांना नानासाहेबांनी उपचारासाठी म्हणून आपल्या दवाखान्यात आणलं होतं. त्यापैकी एका रोग्याची म्हणजे त्या अपघातामुळे रोगी होण्याची ज्याच्यावर पाळी आली होती, अशा माणसाची प्रकृती विशेष चिंताजनक होती. नानासाहेबांनी डोळ्यात तेल घालून शक्य ते सारे उपचार करीत त्या माणसाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न चालवले होते. त्याच्या नाकातोंडातून पोटात शिरलेलं पाणी त्यांनी काढून टाकलं होतं. एकदा तर अत्यंत जरुरी भासल्यामुळं त्यांनी त्यास प्राणवायूचाही पुरवठा केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस उघडला होता. लख्ख ऊन पडलं होतं. हवा मनाला समाधान देणारी होती. त्यामुळं बऱ्याच रोग्यांना आराम पडलेला दिसत होता. कालचा तो चिंताजनक अवस्था प्राप्त झालेला रोगी नानासाहेबांच्या अविश्रांत प्रयत्नामुळं बचावला होता. त्याला आता बरीच शुद्ध येत चालली होती. इंजेक्शनची तयारी करून त्या रोग्याजवळ येत नानासाहेब म्हणाले, कसं काय, बरं आहे ना? सदानंद त्यांच्या शेजारी उभा होताच. त्यांना जेव्हा त्या रोग्यानं मानेनच खूण करून ठीक आहे असं म्हटलं, तेव्हा सदानंदानं त्या रोग्याकडे थोडंसं बारकाईनं निरखून पाहिलं. का कुणास ठाऊक, पण त्यावेळी तो थोडासा दचकून मागे सरला. नानासाहेबांच्या जेव्हा हे ध्यानात आलं तेव्हा त्यांनी त्याला विचारलं, का, काही विशेष? पण आलोच
काहीतरी बोलायचं म्हणून सदानंद असं बोलला आणि तिथून बाहेर गेला. नानासाहेबांना त्याचं हे वागणं फारच चमत्कारिक वाटलं. म्हणून त्या रोग्याच्या हातावर इंजेक्शनसाठी आयोडीनचा बोळा त्यांनी परिचारिकेला फिरवायला सांगितला आणि ते गडबडीनं बाहेर येत असलेल्या सदानंदाला म्हणाले, काय भानगड आहे रे, असा का दचकलास? तो रोगी म्हणजे लक्ष्मीचा पती बाबूराव असावा असं जेव्हा नानासाहेबांना सदानंदकडून समजलं तेव्हा असं म्हणून ते चटकन आत आले. त्यांनी त्या रोग्याकडे निरखून पाहिलं आणि मग इंजेक्शन दिल्यावर त्याला विचारलं, आपलं नाव? तो रोगी बराच थकलेला दिसत होता. तशात इंजेक्शनचा त्रास त्याला अधिक जाणवल्यामुळं अगं आई गं असं म्हणत तो थोडासा कुशीवर झाला. त्याला बरं वाटावं म्हणून नानासाहेबांनी इंजेक्शनची जागा आपल्या हातानं थोडीशी चोळली आणि पुन्हा म्हटलं, नाव सांगा तुमचं, आमच्या इथं नोंद करावी लागते तशी. अंगावरची चादर किंचितशी वर ओढून आतल्या आवाजात तो रोगी म्हणाला, बाबूराव शिंदे, बिहागला असतो मी नेहमी. त्या रोग्याच्या नावाचा आणि गावाचा पत्ता ऐकून नानासाहेब आश्चर्यानं कपाळावर आठ्या चढवीत तिथून बाहेर पडले आणि स्वतःशीच पुटपुटले, असं आहे तर